नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे बघूया। आता निघालो आहे तर आम्ही घरातून निघालो आहे महत्त्वाच्या कामासाठी, एक खरेदी करणार आहे म्हणून। तर खरेदी अशी आहे की आम्ही करणार आहे गोल्डमध्ये खरेदी, बघूया आता कसं कसं होते। तर आम्ही पोहोचलो आहे सांगलीच्या सराफकट्ट्याला आणि मम्मीसाठी आणि शर्यूसाठी घ्यायचं आहे आम्हाला। असं काय नवीन सगळं घ्यायचं असं काही नाही आहे, तर जुनं देऊन आम्ही नवीन घेणार आहे। तर बघूया काय काय खरेदी होते, आपल्या बजेटमध्ये काय काय बसते ते घेणार आहोत आता आम्ही। तर आम्ही खरेदी करून आलो, तिथं काही जास्त शूट करायला मिळालं नाही दुकानामध्ये। तर मी एक मॉइश्चरायझर वापरले, माझा चेहरा कोरडा झाला होता उन्हातून आल्यामुळे, त्यामुळं चेहरा छान झालेला आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्याचं नाव सांगेन, छान आहे प्रोडक्ट। तर त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते मम्मीला काय आणलं ते। तर आम्ही आणल्यात मम्मीला इयरिंग्स, जुन्या होत्या, ते खराब झालं होतं पूर्ण, तर भरपूर दिवस झालं त्याच वापरत होत्या। तर आम्ही म्हटलं आता नवीन वापरूया, तर या आहेत त्या इयरिंग्स, छान आहेत, तेवढ्याच छान आहेत, आमच्या बजेटमध्ये बसलेल्या आणि सुंदर आहेत दिसायला देखील। आज तुम्हाला माहिती आहे श्रावण पण संपलेला आहे आणि मला बनवायचा आहे वेगळा मेनू। तर त्यासाठी बनवणार आहे मी भाकरी। पहिल्यांदा भात झालेला आहे, भाकरी बनवणार आहे, दूध त्यात तापत ठेवलेलं आहे, बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत। आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक बनवून आम्ही जेवणार आहोत सगळेजण। तर पहिल्यांदा बनवून घेते मी भाकरी आणि आजचा मेनू पण तुमच्यासोबत शेअर करतेच आहे। तर आज जेवणामध्ये काय काय होतं, काय काय बनवलेलं होतं मी तुम्हाला पुढे दाखवेनच। तर त्याच्या अगोदर मला भरपूर भाकरी करून घ्यायच्या आहेत, आम्ही जवळजवळ 5-7 जण आहोत, त्यासाठी भाकरी बनवायच्या आहेत मला। तर पटपट भाकरी बनवून घेते आणि मग तुम्हाला सांगतेच, दाखवतेच। तर भेटूया पुढे, हा मी व्लॉग कंटिन्यू करणारच आहे। तर बघा मी काय काय मेनू बनवला आहे आणि या तुम्ही पण जेवायला, जर मेनू आवडला असेल तर ठीक आहे। पटपट भाकरी बनवून घेते आणि भेटूया आपण थोड्याच वेळात। तर भाकरी बनवायला घेतले, म्हणजे आज आम्ही मटणाचा मेनू केलेला आहे, मटण ते करून घ्यायचं आहे आज। तर श्रावण सगळ्यांनी पाळलेला होता, म्हणजे कोणी काय खाल्लं नव्हतं, तर आज करायचं होतं। आणि आज आम्ही बनवलं अंडा करी घरामध्येच, भाकरी आणि सुकं मटण, चिकन असं सगळं वगैरे सगळंच केलेलं होतं। सुकं चिकन झणझणीत, हळदी मटण आणि रस्सा आणि तांबडा रस्सा, असा सगळा मेनू होता एकंदरीत। तर हळदी मटण आम्ही घरात अशा पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हळदी मटण बनवायची रेसिपी येत नसेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्याबरोबर शेअर करेन ती रेसिपी। तर हा मेनू होता। तर जेवायला सगळेजण, जेवलात नसाल ना, श्रावणी संपलेली आहे, तर खाल्लाय की नाही मटण? तर सगळं झालं आणि आराम काही झाला नाही, थोडंफार मी कामच करत होते, कपडे त्यांनी घडी घालून घेतली, काम असं चालूच राहिलं। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय काय आवडले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। तर ह्या व्हिडिओमध्ये असं काही खास असं तुम्हाला दाखवता आलं नाही, परंतु पुढचा व्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे, तर तो व्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्याहून अधिक व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करेनच। तर थोडंफार मी व्लॉग बनवायचं टायमिंग थोडं चेंज केलेलं आहे, तर सकाळी आपला व्हिडिओ 1च्या दरम्यान येईल। तर व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, रेसिपी पाहिजे असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयाच, तोपर्यंत बाय बाय।